आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा. A7 न्यूजमध्ये आपले स्वागत. जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात मटका, जुगार, अवैध दारू विक्री सुरू असल्याचे समाजात दहशत पसरत आहे. जिल्ह्यातील अवैध धंद्यावर आळा घालण्यासाठी आमदार तानाजी मुटकुळे यांनी नांदेड परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षकाकडे निवेदन दिले आहे. आमदार तानाजी मुटकुळे यांनी दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे की जिल्ह्यात मटका, जुगार, गुटखा विक्री, अवैध रेती वाहतूक व दारू विक्रीमुळे समाजात दहशत निर्माण होत आहे. अनेक युवक या अवैध धंद्यांना बळी पडून व्यसनाधीन होत आहेत. याकडे स्थानिक पोलीस दुर्लक्ष करीत असून गुंड प्रवृत्तीच्या लोकांशी सामान्य माणसावर अत्याचार केलेल्या पोलीस प्रशासन गुन्हा दाखल करीत नाही. यामुळे हिंगोली जिल्ह्यात टोळी युद्ध होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तसेच अवैध धंद्याबाबत कोणी विषय केला तर त्याच्या घरासमोर शस्त्र घेऊन गुंड प्रवृत्तीच्या लोकांकडून दहशत निर्माण केली जात आहे. तसेच काही महिन्यापूर्वी जिल्हा परिषद कार्यालय परिसरात झालेल्या गोळीबाराची घटना याच कारणामुळे घडली असल्याचे आमदार मुटकुळे यांनी निवेदनात नमूद केले. जिल्ह्यातील अवैध धंदे तात्काळ बंद करून अवैध धंदे करणाऱ्यावर कडक कारवाई करण्यात यावी अशी मागणी करून तीव्र जनआंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे. यावेळी आमदार तानाजी मुटकुळे यांच्यासह भाजपचे नेते रामदास पाटील सुमठाणकर, माजी नगराध्यक्ष बाबाराव बांगर, पप्पू चव्हाण, हमीदभाई प्यारेवाले, अशोक ठेंगल, ॲडव्होकेट अमोल जाधव, संतोष टेकाळे, विजय धाकतोडे आदींची उपस्थिती होती. A7 न्यूजसाठी अनिस अहमद, हिंगोली.